मुंबई अहमदाबाद महामार्गालगतच्या हॉटेल व्यावसायिकांना मराठीचं वावडं। हॉटेल चालकांकडून सर्रासपणे गुजराती पाट्यांचा वापर। दहिसरपर्यंतच्या सर्व हॉटेलवर गुजराती पाट्या। खासदार निशिकांत दुबेंना महाराष्ट्रातील काँग्रेसच्या महिला खासदार भेटल्या। संसदेच्या लॉबीत घेराव। जय महाराष्ट्राच्या घोषणांनी संसद दणाणली। बीएमसीला दलालांचा विळखा। कंत्राट प्रक्रियेत दलाली। मनसे नेते संदीप देशपांडेंचा आरोप। टेंडर प्रक्रियेची चौकशी करण्याचीही मागणी। मुंबई लोकल साखळी ब्लास्ट प्रकरणातील हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती। हायकोर्टाने केली होती आरोपींची निर्दोष मुक्तता। निर्णयाला स्थगिती, मात्र जेलबाहेर आलेले आरोपी बाहेरच राहतील। मुंबईतील गणेश मंडळांना मोठा दिलासा। 6 फुटांवरील मूर्तींचं समुद्रात विसर्जन करण्यास परवानगी। मुंबई हायकोर्टाचा गणेश मंडळांबाबत मोठा निर्णय। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी प्रहार संघटनेचं राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन। शेतकरीही आंदोलनात उतरले। नेत्यांकडूनही पाठिंबा वाढला। मुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यावर। जेएनयू छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्राचा कोनशिला समारंभ, तसंच कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती विशेष अध्यासन केंद्राचंही उद्घाटन। देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता। वादग्रस्त मंत्र्यांना दणका बसणार का, याकडे लक्ष। कोकाटेंकडून कृषी खात्याचा पदभार काढून घेणार असल्याच्या चर्चा। कृषी खातं मकरंद पाटलांकडे जाण्याची शक्यता, तर मदत व पुनर्वसन खातं कोकाटेंकडे जाणार। सांगलीत जलजीवन मिशन योजनेच्या कामाचे बिल थकल्यानं ठेकेदाराची आत्महत्या। 1,40,00,000 रुपयांचं बिल थकल्यानं शेतात गळफास घेत संपवलं जीवन। दौंडमधील न्यू अंबिका कला केंद्रातील गोळीबारावरून विरोधकांचं टीकास्त्र। आरोपी बाळासाहेब मांडेकर, आमदार शंकर मांडेकर यांचा सख्खा भाऊ। शिंदेंच्या शिवसेनेच्या नागपूर शहर प्रमुखांच्या हॉटेलमधून अवैध दारूसाठा जप्त। मंगेश काशीकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल। माझ्या वडिलांवर दाखल झालेले गुन्हे खोटे। हनी ट्रॅप प्रकरणातील अटकेतील प्रफुल्ल लोढाच्या मुलाचा आरोप। खडसेंनी माझ्या वडिलांना अटकवण्याचा प्रयत्न केला। महाजन आमच्यासाठी दैवत, पवन लोढाचं वक्तव्य।